मी बाय एज्युकेशन प्रोडक्शन इंजिनियर आहे. प्रोग्रामिंगमध्ये जरा चांगली गती होती असं माझं स्वतःचं मत आहे. लोकांचं मत काय मला माहीत नाही की एवढं शिकलो तर ते सगळं वाया जाईल. नंतर मग मी ठरवलं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करायला जाऊ किंवा दुसरं काहीतरी बघू. आत्ता IT मध्ये फ्लरिशिंग आहे, सो लेट्स एंटर इन टू दॅट अरिना. बघू काय होतं. IT मध्ये शिरताना इट वॉज अ Y2K पिरियड की आम्हाला 3 महिन्याचा जो कालावधी आम्हाला कस्टमर द्यायचा की ह्याच्यात हा सगळा कोड आम्हाला कन्वर्ट करून द्या, तो आम्ही 3 तासात त्याचा तुकडा पाडायचो. फर्स्ट इयरला असताना फारच तुकरट लँग्वेजेस आम्हाला हे करायचं आहे. दिवसाच्या सुरुवातीला प्रोडक्शनबद्दल शिकायचं, संध्याकाळ झाली की सॉफ्टवेअरबद्दल शिकायचं. त्यातलं कळायचं नाही. हा सॉल्युशन मला बसमध्ये झोपलेलो असताना मला लक्षात आला. मी तेव्हा सिमेन्स कळवावरून बोरिवलीला असं बसमध्ये यायचो. ओरॅकलनी आमचं बघून काही काही ठिकाणी त्यांचं प्रॉडक्ट चेंज केलेलं आहे की त्यावेळेस इंटरनेट स्लो असायचा. ते टॅटून करत करत डायल करायचा आणि मग इंटरनेट कनेक्ट व्हायचा. तर आम्ही लिटरली एक 6 ते 8 महिने आम्ही 16 तास काम करायचो तिथे. माझे शेजारी आणि आम्ही भिंतीवरती धाप असं वाजवायचो. त्याच्यावरून त्यांना कळायचं ह्याला काय हवं आहे. इतकं आमचं भिंतीवरचं कम्युनिकेशन असायचं. टेलिफोन नंबरच्या बेसिसवरती मी पैसे ट्रान्सफर करणं हा चिल्लरनी दिलेला कन्सेप्ट आहे, जो UPIने अडॉप्ट केला आहे. राईट. आणि QR कोडचा कन्सेप्ट हा मी दिलेला कन्सेप्ट. हाय मित्रांनो, मी अनिकेत बापट तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा या डिजिटल गप्पांच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांचा जवळपास 41 वर्षांचा अनुभव आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IT या फील्डमधला. राईट फ्रॉम डिफरंट ऑर्गनायझेशन जॉब्स टिल देअर ओन बिझनेस आणि त्याच्यातले त्यांचे अनुभव हे आज आपण ऐकणार आहोत विथ नन अदर दॅन मिस्टर विभव केळकर सर. चला तर मग वेळ वाया न घालवता भेटूयात विभव सरांना आणि सुरुवात करूयात आजच्या या भागाला. लेट्स गो. तर विभव सर, सगळ्यात पहिले तुमचं मनापासून स्वागत, कारण तुम्ही अतिशय शॉर्ट नोटीसवर आज इथे आलायत आणि मला माहिती आहे तुमचा अशा पद्धतीचे कम्युनिकेशनचा फार अनुभव नाही आहे, पण तुमचा गेल्या 40 वर्षांचा जो अनुभव आहे तो आम्हाला आज ऐकायचा आहे आणि ऑफकोर्स प्रेक्षकांनाही त्याच्यातनं खूप नॉलेज मिळणार आहे. तर कसं वाटतंय आज पॉडकास्ट सेशनला येऊन? धन्यवाद. हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे काहीतरी वेगळं करतोय ह्याचा एक आनंद आहे. बरोबर. आणि बघूया काय होतं. कारण अतिशय कॅज्युअल गप्पा आज आपण मारणार आहोत की ज्याच्यातनं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं ओव्हरऑल तुमचं करिअर, तुमची जर्नी, जे फ्रेशर्स आत्ता या फील्डमध्ये येऊ इच्छितात त्याच्या रिलेटेड तुमचे असलेले अनुभव आणि तुम्ही त्यांना काहीतरी 4 गोष्टी समजून सांगाव्यात आणि आत्ताचं ओव्हरऑल ITचं काय फील्ड आहे, काय नाही, ग्लोबल इम्पॅक्ट कसे पडत आहेत, या सगळ्याविषयी आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर सुरुवात करूयात तुमच्या जर्नीपासनं की तुमच्या IT फील्डची सुरुवात ही एज्युकेशन बॅकग्राऊंडपासूनच झाली का जॉबपासून झाली? हाऊ यू स्टार्टेड विथ दिस? ओके, मी बाय एज्युकेशन प्रोडक्शन इंजिनियर आहे. ओके. मास्टर्स डिग्री केलेली आहे आणि BE करत असताना जे आपल्याला विषय असतात फर्स्ट इयरला त्याच्यातच मला प्रोग्रामिंगमध्ये जरा चांगली गती होती असं माझं स्वतःचं मत आहे. लोकांचं मत काय मला माहीत नाही. पण मला असं वाटायचं की मला ते आवडतं. पण BE होता मी असा विचार केला की एवढं शिकलो. BE कशामध्ये? प्रोडक्शन. आणि किती साली? 94 पास आउट आहे मी. 94. ओके. सो BE होता मी असा विचार केला की एवढं शिकलो तर ते सगळं वाया जाईल, उगाच काय वेगळ्या स्ट्रीममध्ये जायचं. म्हणून मी पहिले अटेम्प्ट केला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. 1.5-2 वर्ष अटेम्प्ट केला. ओके. पण त्यावेळेस फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली काय नशीब म्हणायचं, तर त्याच्यातले मला सॅच्युरेशनमुळे आलेले जे इम्पॅक्ट्स असतात तर ते अनुभवायला मिळाले आणि त्याच्यातून मला फ्रस्ट्रेशन भरपूर डेव्हलप झालं. नंतर मग मी ठरवलं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करायला जाऊ किंवा दुसरं काहीतरी बघू. 1-2दा तर मला असे अनुभव आले मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नोकरी स्विच करताना की तो समोरचा माणूस म्हणतोय, बेटा रुक जाओ, अच्छा जॉब चल रहा है तुम्हारा, वही कंटिन्यू करो, चेंज मत करो, मेरे यहाँ पे मत आना. असेही मला इंटरव्ह्यूज झालेले आहेत. अरे बाप. आणि
मग शेवटी म्हणजे हे IT फील्ड मधले नाही. अच्छा, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. ओके. आणि ते झाल्यानंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलो. चुकून हे सगळं चुकून झालेलं आहे ॲक्सिडेंटली. गेटमध्ये 96% आले. जे काय झालं त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. नंतरसुद्धा मी एक 6 महिन्याचा अटेम्प्ट केला, पण देन आय डिसाइडेड की आत्ता IT मध्ये फ्लरिशिंग आहे, सो लेट्स एंटर इन टू दॅट अरिना, बघू काय होतंय असं म्हणून मग मी माय फर्स्ट जॉब इन IT वॉज विथ टाटा इन्फोटेक. नाव इट इज मर्ज विथ TCS. सो तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पण ITच्या नाही, रिलेटेड? पोस्ट ग्रॅज्युएशन अच्छा, वेगळं प्रोडक्शनमध्येच आहे. ओके ओके. आणि ते झाल्यानंतर मग मी IT मध्ये शिरलो. IT मध्ये शिरताना इट वॉज अ Y2K पिरियड. Y2K म्हणजे इयर 2000 प्रॉब्लेम होता. तर इयर 2000 प्रॉब्लेम म्हणजे बेसिकली त्यावेळेस सगळे इयर्सचे जे डिजिट्स असायचे ते 2 डिजिट्स असायचे. ओके. आणि सेंचुरी हे होणार आहे म्हणजे ते 2 डिजिट. हां. सो 99 हॅज टू बी लेस दॅन 01. हां. आणि फक्त ते 2 डिजिट असल्यामुळे ते चेंज ओव्हर झाल्यानंतर 01 वुड बी लेस दॅन 99. त्यामुळे पुढचं वर्ष न घेता तो मागचं वर्ष होतं. असं ते Y2Kचा प्रॉब्लेम होता. आणि तो खरोखर प्रॉब्लेम होता, नव्हता असं नाही, कारण की आम्ही इतके प्रोग्राम्समधून त्याच्यात चेंज केलेले काय 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 काय. आणि त्यावेळेस दर 3 महिन्यांनी वेगळी लँग्वेज असायची. त्याचं पॅटर्न मॅचिंग करणं आणि ते रिझॉल्व करणं आणि मग त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ते कसे फिट होणार असे सगळे ते विषय असायचे. हे म्हणजे हा तो एरा होता ज्याच्यात म्हटलं चला आपण पण जाऊया. मग ते झाल्यानंतर काहीतरी वेगळं मिळेल असं म्हणून जे घुसलो. तर ते करतानाच मला असे अनुभव फार कमी येतात असं मला वाटतं. की आम्ही आधी ढोर मेहनत करायचो. प्रत्येक फाईल ओपन करायचो, वाचायचो, ते बघायचो कुठे आहे, मग त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज होत्या, त्या काय स्ट्रॅटेजी अप्लाय करायची हे सगळं ढोर मेहनत करत होतो. हळूहळू आम्ही त्याला इतकं ऑटोमेट करून टाकलेलं की आम्हाला 3 महिन्याचा जो कालावधी आम्हाला कस्टमर द्यायचा की ह्याच्यात हा सगळा कोड आम्हाला कन्व्हर्ट करून द्या, तो आम्ही 3 तासात त्याचा तुकडा पाडायचो. आणि मग आम्ही उगाच रिव्ह्यू करायचो म्हणून मॅन्युअल रिव्ह्यू सारखं करायचो आणि तो अपलोड करून मोकळा व्हायचो. म्हणजे एकदा आमच्यातून चूक झालेली आणि आम्ही ते अपलोड करून दुसऱ्या कस्टमरचं काम करत होतो आणि कोणातरी लक्षात आलं अरे ती चूक झाली आहे. ती चूक झाली असं कळल्यानंतर परत सगळं घेतलं, त्या ऑटोमेशनमध्ये फिक्स केला, चेक केला आणि सगळ्या फाईल्स प्रोसेस करून परत अपलोड करून टाकल्या. हे कस्टमरला कळायच्या आधी हे सगळं संपलेलं. अच्छा. दॅट वॉज द लेवल ऑफ ऑटोमेशन दॅट वी वर डुईंग. आणि हे झालं Y2Kचं. Y2K झाल्यानंतर मग CRM आणि मग ओपन सोर्स आणि ओपन प्लॅटफॉर्म्स ह्याच्यावरती काम करायला सुरू केलं. मग इट वॉज अ मोर ऑफ अ स्टँडर्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जॉब. मग तिथून जम्प करत हॉप करत. डेव्हलपमेंटची आवड ही पहिल्यापासूनच तुम्हाला होती का, जसं तुम्ही म्हणलात की सगळे चाललेत म्हणून आपणही जाऊयात आणि बघूयात एक्सप्लोअर करून, की इट वॉज म्हणजे मला एवढं माहिती होतं की मला की ओके प्रोग्रामिंग आवडतं. हे मला फर्स्ट इयरलाच लक्षात आलेलं. मला अच्छा फर्स्ट इयरला असताना फारच थुकरट लँग्वेजेस आम्हाला हे करायचं आहे, जे बेसिक, फोर्ट्रान, पास्कल अशा लँग्वेजेस त्यावेळेस दोज वेर द लँग्वेजेस दॅट वेर देअर. पण ते करत असतानाच मला अंदाज आला की मला इन्क्लिनेशन आहे असं मला स्पष्ट कळलं. मग पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतानाच आय वॉज डुईंग NCSTचा कोर्स पण मी सायमल्टेनियसली केला. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस NCSTला आता CDAC म्हणतात. ओके ओके. सो तो कोर्स असा असतो की आयदर यू आर पास ऑर यू आर फेल, देर इज नो इन बिटवीन. 50% मार्कांनी पास झालाय असं नसतं. ओके. जर तुम्हाला दिलेल्या असाइनमेंट्स आणि तुम्हाला जो दिलेला तत्क्षणी करायचा असतो कोड, तो कोड झाला आणि त्यांच्या टेस्ट केसेस पास झाल्या, देन यू आर पास. पण आतासारखं बरेच आवर्स ऑफ टीचिंग, 8 ते 10 आवर्स टीचिंग आणि प्रॅक्टिकल असाच पॅटर्न असायचा. तुम्हाला प्रॅक्टिकल करायला खूप वेळ दिला जायचा. तुम्ही बसा, तुम्हाला बसायचं तेवढा वेळ बसा.
इट वॉज म्हणजे रिस्ट्रिक्शन्स नव्हत्या काही. आणि असं मग आम्ही तिथे बऱ्याच वेळा आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत पण बसायचो लॅब्समध्ये. ओके. आणि त्यावेळेस तर माझं आयुष्य इतकं बिझी होतं की मी 5 तास झोपायचो. बापरे. पोस्ट ग्रॅज्युएशन करायला बोरिवली टू दादर, दादर टू ठाणे, ठाणे टू असं माझं रुटीन असायचं. मग ट्रेनमध्ये असताना झोपून घ्यायचं किंवा ठाण्यात टू बोरिवली जात असताना बसमध्ये झोपायचं आणि मग घरी जाऊन झोपायचं. जॉब पण करत होतात? नाही, जॉब नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन दादरला असायचं, ठाण्याला NCSTचा क्लास असायचा आणि राहायला बोरिवली. ओके. सो इट वॉज व्हेरी हेक्टिक आणि ऑलमोस्ट लाईक 5 तास घरात झोपायचो मी. बाकी सगळं डबा घेतला की बाहेर असं. पण टिपिकल मुंबईकर. वा. आणि तो पिरियड मला फार म्हणजे अजूनही आवडतो की विचार करायला सुद्धा वेळ नाही दुसरा काही. बरोबर. एवढं यू आर फोकस टुवर्ड्स द वर्क दॅट यू हॅव टू डू. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला प्रोडक्शनबद्दल शिकायचं, संध्याकाळ झाली की सॉफ्टवेअरबद्दल शिकायचं. त्यातलं कळायचं नाही कारण की रेकॉर्डेड सेशन्स असायचे, ते कळून घेईनपर्यंत खूप वेळ जायचा. मग ते डायजेस्ट करायला वेळ लागायचा. असं मजा यायची. असं करून ते पोस्ट ग्रॅज्युएशन संपता आय वॉज काइंड ऑफ शुअर की आय वॉन्ट टू गो टू IT. मग तिथे सिमेन्समध्ये मी 6 महिन्याची इंटर्नशिप जॉब असं करत होतो. त्यांनी माझ्यासाठी एक पोस्ट पण क्रिएट केलेली. पण फायनली मी त्यांना म्हटलं नाही, आय वुड लाईक टू स्विच टू IT. पण मग सिमेन्स मध्ये काय पॅटर्न होता जॉबचा? सिमेन्समध्ये मला त्यांनी टास्क दिला की जे काही फॉल्ट्स येतात असेंब्ली लाईनमध्ये ते रिड्यूस करायचे. ओके. सो यू डू द अनालिसिस, यू फाइंड आउट द रूट कॉज, यू फाइंड आउट द प्रोसेस दॅट शुड बी इम्प्रूव्ड. द थंब रूल हॅज टू बी की कॉस्ट जास्त वाढली नाही पाहिजे प्रोसेसिंगची. सो तुमचे सिमेन्समध्ये तर काही तुम्ही कंटिन्यू नाही केलं. त्यानंतर टाटा इन्फोटेकला जॉईन केलं आणि नंतर मग Y2K, मग सिबल नावाचा ॲप्लिकेशन आहे ओरॅकलचं, त्याच्यावरती 15 वर्ष काम केली. ॲट द एंड ऑफ इट मला असं जाणवायला लागलं की सिबलमध्ये खूप त्याचे शॉर्टकमिंग्स आहेत. तर ते शॉर्टकमिंग्स वी हॅव टू फिक्स देम. ओके. सो मी आणि अजून 2-3 माझे असे मित्र होते वेअर वी यूज टू वर्क ऑन द शॉर्टकमिंग्स. आणि ओरॅकलनी आमचं बघून काही ठिकाणी त्यांचं प्रॉडक्ट चेंज केलेलं आहे. म्हणजे दे हॅव एनहान्स्ड देअर प्रॉडक्ट्स. आम्ही जे सॉल्युशन काढलं ते त्यांनी आम्हाला न सांगता घेतलं, पण दे इम्प्लिमेंटेड इट आणि दे एनरिच देअर प्रॉडक्ट. बरोबर. असं केलेलं आहे. ते आता हे संपता म्हणजे मी जे म्हटलं की मला परत काहीतरी वेगळं करण्याची खाज असायची नेहमी. तर प्रोडक्शनमध्ये सुद्धा करताना हे असं आयडेंटिफाय करणं. मग गोदरेजमध्ये असताना मी एक 25 किलोचं एक फिक्स्चर होतं जे मॅन्युअली वेल्डिंग करताना उचलायचे आणि ठेवायचे. तर त्याचं वजन मी 2 किलोवरती आणलेलं. सो एक माणूस सरळ उचलू शकेल इतकं. आणि त्यावेळेस या प्रकारच्याच गोष्टी मला जास्त अट्रॅक्ट करतात. सो सेम थिंग कंटिन्यूड हिअर. तेव्हा आम्ही सिबलचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असायचे ते आम्ही आयडेंटिफाय करायचो आणि त्याचं सॉल्युशन्स काढायचो. आणि रादर दॅन ह्युमन ओरिएंटेशन वी यूज टू ऑलवेज थिंक अबाउट हाऊ डू वी पुट इट इन टू अ प्रोसेस ओरिएंटेशन. त्याच्याने मग आम्ही बरेच टूल्स बनवले इंटरनली. ओके. त्याच्यामुळे मग आम्हाला जवळजवळ म्हणजे टेक महिंद्रामध्ये असताना आम्हाला 5 नवीन कस्टमर्स मिळाले, अक्वायर झाले त्या टूल्समुळे. वी यूज टू शोकेस की आमची एफिशियन्सी एवढी जास्त होते, आमच्या त्याच्यामुळे फॉल्ट्स कमी होतात, डेव्हलपमेंट सायकलमध्ये इनएफिशियन्सीज कमी होतात, आय मीन इट इम्प्रूव्ज. राईट. असं शोकेस करून वी यूज टू ते हे मिळालं. आणि त्याच सुमारास मग मी थोडासा आजारी पडलो आणि हॉस्पिटलमध्ये असताना मला हे QR कोडचं स्वप्न आलं इन द सेन्स. त्याच्यावर घेऊनच जाणार आहे तुम्हाला. पण त्याच्या आधी तुम्ही
जेव्हा सिमेन्स सोडून वेन यू शिफ्टेड टू टाटा इन्फोटेक आणि टाटा इन्फोटेकमधनं तुम्ही टेक महिंद्राला कधी स्विच केलं, म्हणजे काय साली होतं हे अंदाजे 2003 साली होतं. बरोबर. म्हणजे टाटा इन्फोटेक टू माझा TCS मध्ये हे झालं. करेक्ट. आणि मग तिकडचं मला थोडंसं कल्चर फार आवडलं नाही. कारण हा जवळपास नाही म्हटलं तरी 20 वर्षापूर्वीचा काळ आहे, बरोबर. सो जेव्हा तुम्ही IT ची तुमची टाटा इन्फोटेकमध्ये सुरुवात झाली, तर आता आपण बऱ्याच गोष्टी बघतो सोशल मीडियाच्या थ्रू, खूप इझी आहे रिच आउट होणं, किंवा बऱ्याच गोष्टी आता AIच्या रिलेटेड, ऑफकोर्स आपण पुढेही बोलणार आहोत, पण AIमुळं बरेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या गोष्टी खूप इझी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच नवीन लँग्वेजेस अशा आहेत की ज्या डेव्हलपर्सना बऱ्याच सपोर्ट करतात इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट, बरोबर. पण त्या काळातली डेव्हलपमेंट टिपिकली एखादं एक्झाम्पल देऊन किंवा एखादा किस्सा तुम्हाला काही आठवत असेल तर, आम्ही कसे करायचा डेव्हलपमेंट त्यावेळेला. राईट. सो डेव्हलपमेंट करताना आमचा डेटाबेस म्हणजे फ्लॅट फाईल्स असायच्या. म्हणजे फ्लॅट फाईल्स म्हणजे काय असतं? टेक्स्ट फाईल आपण म्हणूया, ह्युमन रिडेबल टेक्स्ट फाईल्स असतात. तसंच त्याच टेक्स्ट फाईल म्हणजे डेटाबेस असायचा. मग त्याच्यावर 25वा कॅरेक्टर A असेल तर त्याचा अर्थ हा पहिले 2 कॅरेक्टर्स जे आहेत हे 25 असतील तर स्क्रीन नंबर 25चा तो डेटा आहे. असे आम्ही डेटाबेसेस बघितलेले आहेत. बापरे. आणि ती फाईल रीड करून मग त्याच्यावरती काम केलेलं आहे. सो फ्लॅट फाईल याला म्हणतात, फ्लॅट फाईलचे डेटाबेसेस आहेत. हे RDBMSच्या लोकांना स्वप्नातही कळणारही नाही की हे काय चालू आहे. पण तो जमाना बघितला आहे की फ्लॅट फाईल्सवरती आम्ही काम करायचो आणि त्याच्या बेसिसवरती आम्ही कोडिंग करायचो. म्हणजे एखादा मला डेटा वाचायचा असेल तर ती मला 25वा कॅरेक्टर वाचव किंवा 38वा कॅरेक्टर सांग. 38वा कॅरेक्टर नसेल तर काय, मग ती माझी फाईल करप्ट झाली आहे, अशा गोष्टी होत्या. अरे बापरे. त्यावेळेस म्हणजे आता डिप्लॉयमेंट जे आपल्याला इतकं सोपं वाटतं, तर त्यावेळेस आम्ही एक किस्सा सांगतो की आमचं सगळा कोड फिक्स झाला, नवीन रिलीजचा पूर्ण तयारी झाली आणि त्याची एक प्रोसेस असायची, एक 5-6 तासाची प्रोसेस असायची. हे सगळं कोबॉलमधलं सांगतो मी. तर अमेरिकेत त्यावेळेस कसं होतं की प्रत्येक स्टेटचा, त्यावेळेस मी इन्शुरन्स कंपनीत होतो, इन्शुरन्स प्रोडक्टवरती काम करतो. तर प्रत्येक स्टेटमध्ये त्यांचे वेगळे नियम असायचे. तर त्या स्टेटप्रमाणे त्यांचं इंजिन वेगळं असायचं. हे सगळं बघून मग तो कोड झाला, त्याला पॅकेज केलं आणि तो आता एजंट्सच्या डेस्कटॉपवरती गेला पाहिजे तरच ते काम करू शकतात. त्यावेळेस इंटरनेटने हे इतकं स्ट्रॉंग नव्हतं जसं आता आपण पाहतो. तर त्यावेळेस आम्हाला प्रत्येक डेस्कटॉपवरती जाऊन तो कोड ठेवायला लागायचा. आता मी एका सेंट्रलाइज ह्याच्यावरती टाकतो आणि तो जातो, म्हणजे इफ इट्स ऑफलाईन ॲप्लिकेशन ते ऑफलाईन डाउनलोड करून घेतं, असं सगळं होतं. पण त्यावेळेस तसं नसायचं. आणि एखादा फॉल्ट आला तर काय करायचं, परत प्रत्येक डेस्कटॉपवरती जाऊन अपडेट करायचं, तो कोडचं पॅकेज घ्यायचं आणि टाकायचं. तर एकदा आम्ही डिप्लॉय करताना सकाळी, म्हणजे अमेरिकेत आम्ही एक 3-4 वाजता रात्रीची गोष्ट सांगतो, एक मेजर लक्षात आला की मेजर बग आहे आणि तो जर फिक्स केला नसता तर इट वॉज अ लिगल इश्यू. अरे बापरे. तर तो फिक्स करणं कंपल्सरी होतं. आणि सकाळी तिकडचं कल्चर थोडंसं म्हणजे आत्ता आपण स्वतःला म्हणतो की आपण हे आहोत, पण सकाळी 7 वाजता तिथे टिपिकली ऑफिसेस सगळे सुरू होतात. आपल्याकडे 10 वाजतात. हो. तिकडे 7 वाजता ऑफिसेस सुरू होतात. आम्ही 7:10ला जर ऑफिसमध्ये गेलो तर आम्हाला म्हणायचं अरे आज लेट का आला. आणि तिकडची आमची एक टेस्टर होती, ती तर सकाळी 5 वाजता येऊन ऑफिसमध्ये बसायची. सो कल्चरल डिफरन्स प्रचंड वेगळे होते. पण हे जे डिप्लॉयमेंट करायचं होतं हे आम्हाला 3 वाजता लक्षात आलं की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे. आणि मग आता करायचं काय, तो जो माणूस आहे जो डिप्लॉय करतो तो तर झोपलेला आहे 3 वाजता, तो सकाळी 5 वाजता काही येणार नाही, 7 वाजायच्या आधी जेमतेम पोचेल.
मग त्यावेळेस आम्ही डिप्लॉयमेंट करण्यासाठी आम्ही एक 4-5 मुलं बसलेलो. कोड फिक्स करणारे वेगळे होते, ते कोड फिक्स करत होते. आम्ही डिप्लॉय कसं करायचं हे बघत होतो. मग आम्हाला लक्षात आलं की आम्हाला त्या एजंट्सच्या डेस्कटॉपला ॲक्सेस आहे हे ट्राय करून बघितला. आणि तिकडची डायरेक्टर आमच्या बाजूला बसलेली. ओके. तिने म्हटलं की हे, मग तिने फोन केला, काय काय गोष्टी केल्या. मग आम्हाला त्या ह्याच्यावरती ॲक्सेस मिळाला. मग आम्ही सकाळी बसून एक बॅच स्क्रिप्ट लिहिलेली त्या दिवशी की तिकडे जा, कॉपी कर. आणि हे आम्ही 5 ते 7 मशीन्सवरून ते पॅकेजेस 50 स्टेट्समधल्या सगळ्या एजंट्सच्या डेस्कटॉपवरती टाकलं सकाळी 7च्या आधी. बापरे. सो इट वॉज, म्हणजे तो एक्सपिरियन्स फार वेगळाच होता, जो आता लोकांना लक्षातच नाही येणार. त्याचं असं काय असतं, म्हणजे मे बी आय एम नॉट एबल टू एक्सप्लेन ॲज वेल. की त्यावेळेस इंटरनेट स्लो असायचा, ते टॅटू करत करत डायल करायचा आणि मग इंटरनेट कनेक्ट व्हायचा. मग हे सगळं आयडेंटिफाय करायचं, मग ते तिकडे कॉपी करायचं. असं सगळं गमतीशीर असायचं. म्हणजे आता तो जोकच वाटतो, पण अशा काही गोष्टी होत्या. कल्चरल डिफरन्स मी जसं म्हटलं की तिथे लोक सकाळी 7ला येणार आणि 3च्या सुमारास निघून जाणार घरी. मग 3 नंतर त्यांचं रुटीन. वेळेस आम्ही तिथे, म्हणजे हे जे मी म्हणत होतो फ्लॅट फाईल्स आणि हे, तर आम्ही लिटरली एक 6 ते 8 महिने आम्ही 16 तास काम करायचो तिथे. म्हणजे इतकं की शेवटी आम्हाला ॲसिडिटी झालेली. ॲसिडिटीचा असं पोटात क्रॅम्प यायचा आणि तो क्रॅम्प आला की मग आम्ही पळत जायचो. खाली मॅकडोनल्ड्स असायचं, त्याच्यातून थिक मिल्कशेक घ्यायचा, प्यायचा की क्रॅम्प कमी व्हायचा की परत कामाला लागायचो. बापरे, इतकं आम्ही करायचो. घरी जायचो, दूध प्यायचो, झोपून जायचो, परत सकाळी उठून ऑफिसला. सो इतकं, म्हणजे आम्ही ॲक्च्युली तो प्रोजेक्ट इतका चांगला होता की आम्ही जवळ 3 महिने घेतलेले एक 2 का 3 स्टेट्सचा कोड करायला. आणि अमेरिकन लोकांनी स्वतःचा कोड बाकीच्या स्टेट्सचा ते स्वतः करणार होते. आणि त्या 3 महिन्यानंतर त्यांचं काहीच झालं नव्हतं. मग त्या डायरेक्टरनी आम्हाला सांगितलं की आता आपल्याला फार कमी महिने बाकी आहेत, सो वाय डोंट यू टेक ओव्हर दिस. आणि 50 स्टेट्सचा कोड करणं काही, आम्ही 2-3 स्टेट्सचा कोड 3 महिन्यात केलेला. उरलेल्या 6 महिन्यात आम्ही 50 स्टेट्सचा कोड केला. Oh, you did that. That's where we were working for 16 hours a day. And entire team of 30-40 people was doing that. Nice. So it was a different experience. मजा यायची, पण त्रासही व्हायचा. मग त्याच्यातून आम्ही शिकलो की आम्ही अमेरिकन लोकांना कसं डील करायचो. ते आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड व्हायला लागलेले. त्यामुळे काय काय म्हणायचे, यू आर अ चीप लेबर, फार त्रास व्हायचा, मानसिक त्रास व्हायचा. मग हळूहळू त्यांना आम्ही, म्हणजे हे झाल्यानंतर आम्ही त्यांना कधीतरी विचारलेलं पण की आर वी रिअली चीप लेबर्स? व्हॉट यू कुड नॉट अचीव इन 3 months, we have delivered it for 50 states, right? For 50 states and that too 0 defect delivery. Absolutely. तो जो 6 महिन्याचा जो कोड होता, त्याच्यात प्रोडक्शनला गेल्यानंतर एकही डिफेक्ट आला नाही, विच इज अ ड्रीम. इवन टुडे इट इज अ ड्रीम, पण दॅट टाइम वी अचीव्ड इट. आणि मग आम्ही त्यांना खणून विचारायचो, काय आता बोला असं. पण तो मानसिक त्रास प्रचंड होतो. अजूनही काही लोक म्हणतात की तुमच्या हे 50 लोकांपेक्षा आम्हाला 10 लोक द्या. अरे पण ती 10 लोक जी असतात ना, ती त्या 50 लोकांमुळे काम करू शकतात. बरोबर. त्यांना जो सपोर्ट असतो तो असतो. आणि ती 10 लोक समटाईम्स दे आर ब्रिलियंट, नो डाऊट अबाउट इट, पण स्लॉगर्स आर ऑल्सो रिक्वायर्ड. येस. म्हणजे जे नॉर्मल रुटीन काम करणार आहेत ते, पण हे टिपिकली बिझनेस विल नेव्हर अंडरस्टँड दिस. किती सेंचुरीज गेल्या तरी हे असंच राहणार आहे. पण सो हेच रिझन होतं का की US मधनं इंडियात परत येण्याचं? नाही, मला तिथे
US मधून मी परत का आलो तर मी गेल्या गेल्या मी 6 महिन्यात ठरवलं की मला परत यायचं. ओके. आणि मला तिथे सोशल थ्रेडमध्ये मी फिट होत नाही असं मला जाणवलं. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं तर समोरचा माणूस असा स्माईल करत येत असतो, त्याला फक्त लक्षात आलं की आता आय कॉन्टॅक्ट झाला की त्याचा स्माईल बंद होतो आणि तो बाजूने निघून जातो. इट वॉज अ मोर ऑफ अ फॉर्मॅलिटी सारखं. नका स्माईल करू बाबांनो असं म्हणायची कधीतरी इच्छा व्हायची. पण ते त्यांचं कल्चर होतं. इट वॉज म्हणजे नथिंग दॅट दे वेर रॉंग, पण इट वॉज देअर कल्चर की कोणी दिसलं की आपण स्माईल करायचं आणि मग स्वतःच्या तंद्रीत निघून जायचं. बरोबर. किंवा आपल्याकडे शेजारचं दार पण नाही नॉक करायचं, असं आपण करूच शकत नाही. म्हणजे मी तर अशा ह्याच्यात होतो की माझे शेजारी आणि आम्ही भिंतीवरती धाप असं वाजवायचो, त्याच्यावरून त्यांना कळायचं ह्याला काय हवंय. इतकं आमचं भिंतीवरचं कम्युनिकेशन असायचं. आणि तिथे शेजारच्याचं दार पण नॉक नाही करायचं. किंवा तिकडे एखादं गोड बाळ दिसलं की बाबा रे हात लावायचा की नाही असा विचार करेक्ट. म्हणजे हे झाले काय म्हणतात डे टू डे लाईफमधले. पण ओव्हरऑल तिथे कल्चरल डिफरन्स प्रचंड होता. आणि त्याच्यात म्हणजे आता तरुण मुलं कशी वागतात, त्यावेळेस मी पण तरुण होतो आणि मला त्याच्यातलाही डिफरन्स खूप जाणवला. म्हणजे ॲक्सेप्टेबलच नव्हता. किंवा मी ऑर्थोडॉक्स होतो असं म्हणूया. करेक्ट. तर असे पण होते. पण ओव्हरऑल तिथे सोशल थ्रेडमध्ये फार फिट होताना मला स्वतःला वाटलं नाही. त्यामुळे 6 महिन्यातच परत यायचं असं झालं. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला तिथे 3-1 वर्ष राहायला लागलो. करेक्ट. सो आपण जे बोललो होतो त्याप्रमाणे तुम्ही स्टार्टअपच्या रिलेटेड प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचा जो प्लॅन केला होता आणि त्याच्या रिलेटेड मला माहिती आहे की त्या प्रॉडक्टच्या रिलेटेड तुम्ही बऱ्याच लोकांना जाऊन भेटलात, बऱ्याच बँक्सना आणि बऱ्याच ऑर्गनायझेशन्सना. त्याच्याविषयी आणि त्या स्ट्रगलविषयी मला ऐकायचं आहे तुमच्याकडनं. बरं. सो सिबलमध्ये प्रॉडक्ट्स डेव्हलप केले, 5 नवीन कस्टमर्स आले, मग मी दुसरीकडे शिफ्ट झालो आणि मग आय वॉज म्हणजे दिनाथमध्ये होतो माझ्या किडनी स्टोनच्या ऑपरेशनमुळे. आणि तिथे बसल्या बसल्या आय वॉज जस्ट ब्राउझिंग. आणि त्याच्या आधीच 1-2 दिवसाच्या पूर्वी एक इन्स्टन्स झालं की मी रिक्षातून ट्रॅव्हल करत होतो आणि सुट्टे नव्हते म्हणून तो म्हणाला जाऊ द्या साहेब, 2 रुपये जाऊ द्या असं म्हणून मी त्याला 2 रुपये देऊ शकलो नाही. हा एक कुठेतरी मागे बॅकग्राऊंडमध्ये एक विषय अडकला. ठीक आहे, तो विषय संपला. पण हे ब्राउज करत असताना मला IMPS नावाचं एक हे दिसलं, पेमेंट सिस्टम जी इम्प्लिमेंट झालेली. आता हे IMPSचा जन्म 2008 साली NPCIचं स्थापना झाली. 2010 IMPS रोल आउट झालं आणि 2011 पासून बँकेच्या ॲप्लिकेशन्स काही दिसायला लागलेल्या. हे सगळं मला हॉस्पिटलच्या बेडवरती मी ब्राउज करत असताना मला लक्षात आलं. आणि ते बघितल्यानंतर मी म्हटलं की इंडिया इज सिटिंग ऑन म्हणजे हे काय चालू आहे की इतके महिने झाले आणि माझं ऑपरेशन हे जवळपास 2014 म्हणजे 2-3 वर्षाचा गॅप होता. IMPS टेक महिंद्रा सोडली होती का? नाही, अजून सोडली नव्हती. अच्छा. म्हणजे दॅट वॉज द म्हणजे हेल्थ इश्यूजमुळे, माझ्या घरातल्या इश्यूजमुळे असं मिळून मग मी टेक महिंद्रा सोडली. पण इट वॉज द सेम पिरियड की म्हणजे ट्रान्झिशन पिरियड म्हणूया आपण त्याला. पण आय वॉज स्टील विथ टेक महिंद्रा. मग मी म्हटलं वी आर सिटिंग ऑन अ हॉट बेड आणि वी आर डुईंग नथिंग. बँक्स आर डुईंग ॲब्सोल्युटली नथिंग. त्यांचे जे ॲप्लिकेशन्स बघायला म्हणजे आज लाज वाटेल इतकं वाईट ॲप्लिकेशन्स असायचे. आणि मग मी ठरवलं की आपण काय करू शकतो. मी खूप विचार केला. आधी मी RFID बेस्ड विचार केलेला की प्रत्येक ह्याला एक टोकन द्यायचं RFID. बरोबर. आणि त्याला टॅप केलं की इट विल रीड द डेटा. पण देन आय रिअलाइज की नाही, दिस सॉल्युशन इज नॉट फॉर इंडिया. कारण RFIDला त्यावेळेस एका RFIDला
₹30 लागायचे. ओके. मग तो RFID बर्न करणं, विथ टॅग. तो टॅग म्हणजेच RFID. हा, आणि त्याचा एक रिसिव्हर नाही, तो फोनमध्ये असायला. अच्छा, ओके. त्यावेळेस काही फोन्स असे यायला लागलेले की RFID रीडर असायचे त्याच्यात, सगळ्या फोन्समध्ये नव्हते. बरोबर. सो आधी मी विचार केला की RFID टेक्नॉलॉजी छान आहे असं वाटलं. पण नंतर जेव्हा थोडंसं स्टेबल विचार केला त्यावेळेस मला लक्षात आलं की ही टेक्नॉलॉजी भारतासाठी नाही आहे. भारतासाठी कुठची टेक्नॉलॉजी आहे तर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी इज द राईट टेक्नॉलॉजी. सो कारण की इट इज चीप. आपल्याला ती टेक्नॉलॉजी वाटतच नाही. मी झेरॉक्स काढायला गेलो, इट्स अ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. येस. मी प्रिंट्स काढायला गेलो, इट्स अ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. स्टिकर प्रिंट केले, इट्स अ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. सो ही आपल्याला टेक्नॉलॉजी वाटत नाही, इतकं आपल्याला ते इझी झालेलं आहे रेग्युलर लाईफ. आणि इट डझंट कॉस्ट ॲज वेल. बरोबर. आणि इंडियन मार्केट इज अ कॉस्ट सेन्सिटिव्ह मार्केट. येस. म्हणजे अमेरिकेत गेलात तर दे विल पे मनी टू यू फॉर कन्व्हिनियन्स. इंडियन मार्केट इज नॉट सच. इंडियन मार्केट आता थोडं कन्व्हिनियन्स ओरिएंटेशन थोडं यायला लागलं आहे, दोज हू आर रिच. पण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वॉज गिवन टेक्नॉलॉजी, म्हणजे इट वॉज डर्ट चीप, अवेलेबल आहे. म्हणून मग मी विचार केला की QR कोड का नाही वापरायचा. आणि QR कोड वापरून मी माझा QR कोड मीच स्वतः जनरेट करीन. फार तर काय त्या झेरॉक्सच्या मशीन किंवा प्रिंटरच्या ह्याच्यात जाऊन मला एक प्रिंट काढायला लागेल. ₹1 माझं काम व्हायचं, 50 पैशात काम व्हायचं. सो मी तो QR कोड जर मी माझ्या रिक्षाच्या मागे किंवा माझ्या फोनच्या मागे चिकटवला आणि समोरच्याला रीड करायला दिलं. कॅमेरा होते त्यावेळेस, जे स्मार्टफोन्स होते त्याच्यात RFID रीडर्स सगळ्या ह्याच्यात नव्हते. हार्डली 5% स्मार्टफोन्समध्ये RFID होते. तर हा का नाही, दिस इज म्हणजे हे मला पोटेन्शियल दिसलं. तोपर्यंत हॉस्पिटल आणि हे सगळं बाहेर आलेलो आणि हा सगळा विचार चालू होता. आणि म्हणजे त्यावेळेस अजून आय वॉज स्टील नॉट कम्प्लिटली फिट टू रिझ्यूम टू जॉब. आणि हा सगळा विचार चालू होता. मग हा QR कोडचा कन्सेप्ट लक्षात आला आणि मग मी काही बँकांना जाऊन भेटलो की वाय डोंट यू इम्प्लिमेंट दिस. इट वॉज कम्प्लिटली रिजेक्टेड. त्यामुळे हे शक्य नाही, कारण की सगळ्या बँकांना काही हे होणार नाही. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाहीये म्हणून रिजेक्ट केलं का? नाही, ही कन्सेप्टच वर्केबल नाहीये. कारण माझ्या बँकेचं ॲप्लिकेशन दुसऱ्या बँकेचे ॲप्लिकेशन कसं वाचणार, हे स्टँडर्डाइज कसं होणार, असे ते प्रॉब्लेम्स होते. असे त्यांच्या दृष्ट्या प्रॉब्लेम. म्हटलं ऑल द बँक्स हू आर पार्टनर्स इन NPCI शुड गो अँड टॉक टू NPCI की तुम्ही असं करा, स्टँडर्डाइज करा QR कोड. पण हे एका व्यक्तीसाठी डिफिकल्ट नव्हतं सर त्यावेळेला की बँक्सने अप्रोच करून त्यांच्याशी बोलून? म्हणजे होतं ना. एका व्यक्तीचं काय ऐकतील बँक, हा विचार, हा थॉट कधी आला होता? होता म्हणजे मला एका बँकेनी अपॉइंटमेंट दिली आणि लक्षात आलं की हा सिंगल मॅन आर्मी आहे. दे कॅन्सल्ड द अपॉइंटमेंट. मी त्यांच्या ऑलमोस्ट प्रिमाइसमध्ये पोहोचलेलो आणि त्यांनी माझ्याशी बोलले पण नाही, विचार पण नाही केला. अरे बापरे. त्यावेळेस मी टेक महिंद्रामध्ये होतो म्हणून मी कोटक बँकेशी जाऊन बोलू शकलेलो, त्यांच्या इनोव्हेशनच्या माणसाशी जाऊन बोलू शकलेलो ॲट लेंथ. पण त्याचंही म्हणणं असंच होतं की नाही, दिस इज नॉट वर्केबल सोल्युशन. कारण की प्रत्येक बँकेचं वेगवेगळं QR कोड होणार, ते कसं होणार, आणि नाही नकोच, हा विषयच नको, असं करून त्यांनी रिजेक्ट केलेलं. म्हणजे कितीतरी बँका, मी जवळजवळ 5-6 बँकांना अप्रोच केलेलं आणि काही बँका म्हणाला ओ नाही, इज गुड, एंड ऑफ द स्टोरी. काही बँकांनी एंटरटेन नाही केलं. काही बँकांनी मला झुरवत ठेवलं 2 वर्ष. आणि एका बँकेने मला सांगितलं की नाही, तुझ्याकडे 2 वर्षाचा IT रिटर्न्स कंपनीचा नाही आहे, त्यामुळे वी विल नॉट बी एबल टू एंटरटेन यू. इज इट अ रिझन? कुड बी अ रिझन. मी त्याच्यात फार खणलं नाही, पण इट कुड बी अ रिझन. इट कुड बी अ व्हेरी व्हॅलिड रिझन. कारण की बँकिंग सिस्टममध्ये कोणी फ्रॉड करणारा असा शिरू नये, असं होऊ शकतं. सो इट कुड बी अ व्हेरी व्हॅलिड रिझन की स्टेबल कंपनी आहे, असं असू शकतं. मला माहीत नाही, म्हणजे मी स्वतःला समजावून घेतलं हे असं की इट कुड बी अ व्हॅलिड रिझन. पण देर वेअर कंपनीज, देर वेअर सॉल्युशन्स. म्हणजे त्यावेळेस माझं सॉल्युशन QR कोड आणि एक चिल्लर नावाची ॲप्लिकेशन
एवढ्या 2च जरा इम्प्रूव्ड ॲप्लिकेशन्स होत्या IMPS पेक्षा. या IMPS पेक्षा म्हणताना बँकेचे जे IMPS आहेत त्याच्यापेक्षा आमचे कन्सेप्ट हे जास्त युजर फ्रेंडली होते, युजेबल होते, प्रॅक्टिकल होते. त्या चिल्लरमध्ये टेलिफोन नंबरच्या बेसिसवरती मी पैसे ट्रान्सफर करणं हा चिल्लरनी दिलेला कन्सेप्ट आहे जो UPIने अडॉप्ट केला आहे. राईट. आणि QR कोडचा कन्सेप्ट हा मी दिलेला कन्सेप्ट आहे जो यांनी अडॉप्ट केला. फोन नंबरवरनं पे करणं आणि QR कोड. आता QR कोडमध्ये मी काय करायचो, अकाउंट नंबर, IFSC, त्यावेळेस अजून एक कॉम्बिनेशन होतं फोन नंबर आणि MMID असे 2 कॉम्बिनेशन्स असायचे. या दोन्ही कॉम्बिनेशन्सनी यू आर एबल टू पे. MMIDचा प्रचंड सुंदर कन्सेप्ट होता जो इव्हेंच्युअली डाय डाऊन झाला. आता कोणाला माहिती पण नाही आहे. म्हणजे माझं एक फेसबुकचं पेज आहे त्याच्यावरती एक छोटासा ब्लॉग लिहिला आहे की तुम्ही 3 कॅरेक्टर्स लक्षात ठेवा फक्त आणि यू आर एबल टू टेल युअर बँक डिटेल्स टू समवन एल्स. इतकं सोपं केलेलं. म्हणजे पण ते सगळे कन्सेप्ट्स डायडाऊन झाले. पण बँकांकडे अप्रोच करताना प्रॉब्लेम्स आले ॲज यू सेड. आणि एखाद्या बँकेने मी म्हटलं की मला 2 वर्ष झुरवलं. आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करायला 3 महिने घेतले. मग मी त्यांच्या चेअरमनला जाऊन विचारलं. फॉर्च्युनेटली ते चेअरमन माझ्या नातेवाईकांमध्ये म्हणजे दूरचे नातेवाईक निघाले म्हणून त्यांनी मला क्लिअर उत्तर दिलं की ही बँक तुम्हाला झुरवतीये, सोडून द्या. पण अदरवाईज त्रास हा झाला. पण तो त्रास जेव्हा होत होता तेव्हा स्टील आय वॉज म्हणजे मी तोपर्यंत टेक महिंद्रा सोडलेली आणि मी घरी बसून हे सगळं स्वतःचं प्रोग्रामिंग केलं. अजून 1-2 लोक हाताशी घेतले, त्यांना हे केलं आणि हे करून मी NPCIला ॲक्च्युली एक लाईव्ह डेमो दाखवला की 20 सेकंदात एक ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. मी विचार केल्यापासून म्हणजे मला आता पैसे द्यायचे आहेत हा विचार केला. जनरेट कसा केला तो डेमो? लाईक अजून तर ती सिस्टीम सुद्धा डेव्हलप झालेली नव्हती. सो IMPS होती, प्रॅक्टिकल दाखवलं होतं. IMPS होती आणि काही बँकांनी SMS बेस्ड ट्रान्झॅक्शन चे सिंटॅक्सेस एक्सपोज केलेले. सो आय टूक दॅट ॲज अ अपॉर्च्युनिटी टू डेमो की हे असं होऊ शकतं. अमेझिंग. आणि मी माझ्या ॲप्लिकेशनमध्ये त्यावेळेस म्हणजे जे गुगलवरती पण टाकलेलं ॲप्लिकेशन त्याच्यात मी SMS सिंटॅक्स वापरूनच करायचो. आय न्यू की इट इज व्हेरी रिस्की. SMS इज अ क्लिअर टेक्स्ट मेसेज आणि जो टेलिफोन सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्याकडे क्लिअर दिसू शकतो. इतर कोणाला नाही दिसणं अवघड असतं पण ते होऊ शकतं. पण स्टील दॅट वॉज म्हणजे मी NPCIला जाऊन सांगितलेलं की हे असं करा. त्यांनी माझं प्रेझेंटेशन ठेवून घेतलं, पुढे काही केलं नाही. आणि नंतर मग मी जून 2015 इफ आय एम नॉट रॉंग 1 जून 2015 ह्या दिवशी पुण्याच्या ऑटो रिक्षा युनियनच्या ऑफिसमधून म्हणजे बाबा आडवांची जी रिक्षा पंचायत आहे तर त्या ऑफिसमधून मी माझं बीटा व्हर्जन लॉन्च केलं. क्या बात. आणि त्याच्यावेळेस NPCIच्या एका माणसाला पण बोलवलेलं की पण त्यावेळेसही ते आले नाही. आणि ते लॉन्च केल्यानंतर मग 6 महिन्यांनी पेटीएमने अडॉप्ट केलं. पेटीएम वॉज द फर्स्ट अडॉप्टर ऑफ दिस कन्सेप्ट. सो दे हॅव टॉक्ड विथ यू? नाही. ओके. नंतर स्टेट बँक ऑफ इंडियानी QR कोड काढला आणि नंतर ऑलमोस्ट लाईक अप टू एप्रिल 2016 सगळ्यांनीच QR कोड काढलेला स्वतःचा. आणि एप्रिल 2016 मध्ये UPI लॉन्च झालं. त्याच्यात त्यांनी हा स्टँडर्डाइज केलेला QR कोडचा कंटेंट पब्लिश केला. सो आय एम हॅपी इन वन वे की माझी कन्सेप्ट इतकी तगडी आहे आणि आज अख्खं भारत वापरत आहे. अमेझिंग. ॲट द अदर एंड आय कुड नॉट मॉनिटाइज इट. आय लॉस्ट ह्युमंगस अमाऊंट ऑफ मनी इन इट. करेक्ट. त्याचं दुःख आहे पण दॅट्स ओके. तेच मी विचारणार होतो की हाऊ डू यू फील नाव की तुमची कन्सेप्ट जी तुम्ही 2014 मध्ये बिकॉज ऑफ एनी रिझन डॉक्टरच्या बेडवर असताना विचार केला होतात आणि ती कन्सेप्ट आज ॲक्च्युअल अख्खं जग वापरतंय. रादर भारत तरी आनंदच होतो. आनंद जास्त होतो, दुःख कमी होतं. नाईस. सो इतका मोठा काय म्हणू शकता तुम्ही एक विचार करण्याची ताकद
तेव्हा तुमच्याकडे होती, आत्ताही आहे. तर मला हा एक पॉईंट तुम्हाला खरं तर विचारायचा आहे की IT इंडस्ट्री जी तुम्ही बघितलेली IT इंडस्ट्री आहे मे बी 2001-2002च्या काळामधली 20-22 वर्षांपूर्वी आणि आत्ताची IT इंडस्ट्री ज्याच्यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट भरपूर वेळा झाला. तुम्ही रिसेशनही 2008 सालातलं 2001 सालातलं बघितलं. तर काय वाटतं आत्ता की आत्ताचे जे ग्लोबल इम्पॅक्ट जे होत आहेत त्याचा IT इंडस्ट्रीवर काय इफेक्ट पडेल? ग्लोबल इम्पॅक्ट जो आहे, ओके, आय थिंक ह्याच्यात मी थोडंसं वेगळा ओरिएंटेशन घेतो उत्तर देताना की 94 पासून वी कॅन से अप टू 2020, 19, 18 म्हणजे हे ChatGPT येईपर्यंत हा कालावधी आपण बघूया. तर ह्याच्यात काय फरक झाले तर आम्हाला तेव्हा सगळे सिंटॅक्सेस आम्हाला लक्षात ठेवायला लागायचे. राईट. कोबॉलचा प्रोग्राम करताना किंवा सिबलचा प्रोग्राम करताना आम्हाला इंटरनेटचा ॲक्सेस नसायचा, हेल्प मिळायची नाही. आता ती हेल्प ॲट अ फिंगर टिप्स असते. सो खूप कमी लक्षात ठेवायला लागतं. AI आल्यापासून तर विचारूच नका. AI कोडच करून देतो आता. बरोबर. आणि तुम्ही सांगाल त्या फ्रेमवर्कमध्ये कोड करून देतो, तुम्ही सांगाल ते प्रिन्सिपल्स फॉलो करून कोड करून देतो. बरोबर. आणि इट्स जस्ट अ मॅटर ऑफ फ्यू आवर्स दॅट यू विल बी एबल टू बिल्ड इट. येस. त्यातले फाईन ट्युनिंग परत आपल्याला करायला लागतात, नाही असं नाही, पण 80% कोड बिल्ड करून मिळतो आपल्याला. आणि मग त्याच्यावरती 20% आपल्याला करायला लागतो. सो हे जे इम्पॅक्ट्स आहेत तर ह्याच्यानी लेट्स लुक ॲट इट फ्रॉम IT इंडस्ट्री पर्स्पेक्टिव्ह. IT इंडस्ट्रीला ह्या 2 काळात काय वेगवेगळे चॅलेंजेस होते. आधीच्या काळात वी वर स्ट्रगलिंग आणि वी वर ट्राईंग टू प्रूव्ह की इंटिग्रेशन सॅटेलाईट सिस्टम्स आणि त्याचं इंटिग्रेशन हे फिजिबल आहे आणि त्याच्यानी यू कॅन गेट अ गुड अमाऊंट ऑफ काय म्हणतो आपण एफिशियन्सीज इन द प्रोसेसेस. हे आमच्या काळात आम्हाला ते प्रूव्ह करायला लागलं. आता सॉफ्टवेअरचं एफिशियन्सी इम्प्रूव्ह होते हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याला काय करायला लागतं, स्पीड, स्केलेबिलिटी, व्हॉल्यूम्स, ॲक्युरसी, ह्या सगळ्यांना टेक केअर करायला लागतं. सो हे 2 ह्याच्यातले फरक आहेत. पण हे करता करता आता AIच्या वर जाऊया. AI येऊन जो काय दंगा घालणार आहे किंवा घालायला सुरू केलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे इम्पॅक्ट कसा होणार आहे की IT इंडस्ट्रीवरती की मल्टिपल पूर्वी प्रोजेक्टमध्ये मल्टी स्किल्सचे वेगवेगळे लोक असायची. आता ते सगळे श्रिंक होणार आणि ते सगळे स्किल्स एका माणसाला यायला हवे असं ह्याच्या पुढे होणार. आणि इट इज गोइंग टू बी कमोडिटी, फॉर शुअर कमोडिटी. अरे बापरे. त्यामुळे पूर्वी मला फक्त कोडिंग यायला हवं तर आय वॉज एबल टू एंटर इन टू द ऑर्गनायझेशन्स. मला आता बिझनेसचा विचार करता आला पाहिजेच आणि त्याच्याबरोबर कोडिंग आलं पाहिजे. म्हणून इवन आत्ताही आपण बघतो की सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये, टिपिकली इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सॉफ्टवेअर हॅज बिकम अ मॅन्डेटरी पार्ट ऑफ इट. येस. प्रत्येक स्ट्रीममध्ये सिव्हिल जरी असेल तरी सॉफ्टवेअर, त्याला रिस्पेक्टिव्ह सॉफ्टवेअर यायला हवं, पण किंवा कोडिंग सुद्धा यायला हवं. बरोबर. पण याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट पण क्रिएट होताना दिसतो की कुठलीही ब्रँच असू दे, तो स्टुडंट जेव्हा पासआउट होतो तेव्हा त्याचा एकच गोल असतो की इवन इफ इट इज इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, प्रोडक्शन, एनीवन, की मला IT मध्ये जायचं आहे बिकॉज ऑफ एनी रिझन. त्याच्यातलं महत्त्वाचं रिझन असतं पॅकेज, राईट. आणि मग ते काय म्हणतात, अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्यासारखी गोष्ट झाली आता की येत तर काहीच नाही आहे पण पॅकेजचे एक्सपेक्टेशन्स भरपूर आहेत. ही गोष्ट कुठेतरी ती बघायला मिळते. एक वेगळा इम्पॅक्टच आहे. म्हणजे आय विल नॉट से की ते आत्ताच आहे. म्हणजे मी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इथे आलो त्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये माझा पगार 2,800 रुपये होता. सॉफ्टवेअरमध्ये मला 10,000 रुपये मिळत होता. सो इट वॉज अ ह्यूज डिफरन्स. सो मी सुद्धा पॅकेज बघूनच आलेलो आहे. पण
ह्याच्यात पण हा खूप महत्त्वाचा आहे की पॅकेजेस जे आहेत दॅट शुड नॉट ड्राईव्ह यू. या द वर्क हॅज टू बी, म्हणजे तुम्ही काय काम करणार आहात ह्याच्याकडे जास्त लक्ष गेलं आणि पाहिजे. तुम्हाला काय येतंय, काय येतंय, व्हॉट क्वालिटीज यू प्रिसाइजली तुम्ही काय देऊ शकताय ह्याच्याकडे खूप कमी लक्ष झालंय. म्हणजे अगदी फार त्याचं टोकाचं चित्र जर रंगवायचं असेल तर मी म्हणेन की आता फिंगर टिप्सवरती सगळं होतं असं सगळ्यांना वाटतं आणि मी एंटर दाबलं की सगळं व्हायला पाहिजे. बाकीचं जे काम आहे ते लोकांनी करायचं असा एक कुठेतरी हे एक्स्ट्रीम म्हणतोय, पण दिस इज समथिंग दॅट इज आय एम सीइंग हॅपनिंग. आणि असा अप्रोच असतो आणि त्याच्यामुळे मला खूप कमी येत असतं आणि मी तरी माझ्या एक्सपेक्टेशन्स तर खूप वाढवलेल्या असतात. म्हणजे हा नेगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणायचा का इम्पॅक्ट म्हणायचा हे बघूया आपण, पण इम्पॅक्ट आहे. आणि मुलांनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर येताना आय थिंक इट्स हाय टाईम राईट नाव की कॉलेजमध्ये शिकवतात दॅट्स अ मॅन्डेटरी थिंग. येस, ते व्हायलाच पाहिजे, ते सोडून चालणार नाही. पण ते चालू असताना एक्सप्लोरेटरी एज्युकेशन हे पण व्हायला पाहिजे. आता एक्सप्लोरेटरी एज्युकेशन म्हणजे काय, मी स्वतःहून जाऊन एक्सप्लोर केलं पाहिजे मी काय करू शकतो. आता हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप अवघड आहे कारण की इट इन्व्हॉल्व्स कॉस्ट. येस, पण सॉफ्टवेअरच्या मुलांनी तरी हे नक्की केलं पाहिजे. इट डझंट इन्व्हॉल्व कॉस्ट. येस, इट इन्व्हॉल्व्स कॉस्ट बट मोस्ट ऑफ द पेरेंट्स राईट नाव आर एबल टू अफोर्ड इट. मी आधीच्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो की प्रोएक्टिव्हनेस आला पाहिजे इन टर्म्स ऑफ लर्निंग न्यू थिंग्स, की स्वतःहून मी काहीतरी करून बघतो, मी काहीतरी करून बघायला पाहिजे. येस, म्हणजे फायनल इयरचं इंटर्नशिप किंवा तो प्रोजेक्ट म्हणजेच फक्त एक्सप्लोरेटरी एज्युकेशन नाही. आता एक्सप्लोरेटरी एज्युकेशन इज गोइंग टू टेक फ्रंट सीट. ह्या ज्या बाकीचं जे एज्युकेशन्स आहेत हे मॅन्डेटरी असल्यामुळे ते करायचंच आहे. हे जे आहेत हे फक्त ABCD शिकवत आहेत तुम्हाला. त्याच्यातून वाक्य कसं करायचं हे तुम्ही एक्सप्लोर करूनच केलं पाहिजे. त्याच्यातून एसे कसा लिहायचा हे जर करू शकलं तर नथिंग लाईक इट. पण हे सगळं स्वतःलाच करायला लागणार आहे. कॉलेजेसवरती डिपेंड होऊन फार उपयोगाचं नाही. कॉलेजेस पण तेवढ्या स्पीडनी चेंज व्हायला पाहिजेत. पण इट्स अगेन मी एक्सपेक्टेशन्स माझे खूप वाढवतोय असं मला वाटतं की सगळ्यांनीच फास्ट अपडेट व्हायला पाहिजे. नाही होणार, ते प्रॅक्टिकली नाही शक्य. पण जर मुलांनी त्यांची भूक आहे ही जर दाखवली नाही तर इव्हेंच्युअली दे विल गेट थ्रोन आउट ऑफ द इंडस्ट्री. येस, भूक आहे. म्हणजे मी माझ्या ITPNsना फ्रेशर्स जे यायचे त्यांना मी म्हणायचो आय वॉन्ट टू सी फायर इन युअर बेली. ती जर फायर नसेल तर उपयोगाचं नाही. मग मी तुम्हाला मुंडेन कामं देत राहणार. मग ते करत राहा. मग ॲप्रेझलवरती डिपेंड होणार तुमचं भविष्य काय आहे. आणि हे सगळं जो प्रोॲक्टिव्हली माझ्याकडे येईल आणि म्हणेल की बाबा मी काय करू असं मला प्रश्न नाही विचारायचा, मला हे मी करून बघू का असं मला प्रश्न विचार. त्यासाठी त्याचा स्वतःचा अभ्यास व्हायला पाहिजे थोडासा. हे करून बघू का म्हणताना ते समजायला पण पाहिजे, मला रिक्वायरमेंट्स कळल्या पाहिजेत. बरोबर. आणि मग मी त्याचं सॉल्युशन काढतोय आणि सॉल्युशनमध्ये हे असं काढू का असं प्रोॲक्टिव्हनेस थोडासा बिल्ड व्हायला पाहिजे. सिस्टीम्स कळण्यासाठी वेळ घ्या, दॅट्स ओके. पण पुढचं काम मी काय करू, इट्स अ नो. इट विल हॅव अ नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन युअर करिअर. असं होणं आता सुरू झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात मी अतिशयोक्ती अजिबात करत नाही आहे. आणि त्यात AIनी भर पडली आहे. नुसतेच फ्रेशर्स नाही पण जी लोक ऑलरेडी चांगला एक्सपिरियन्स आहे डेव्हलपमेंटमध्ये त्यांच्यावरही टांगती तलवार आहे. आम्ही आता म्हातारे झालो IT इंडस्ट्रीमधून. म्हणजे आम्हाला ती स्पीड जी आहे ती कधीतरी खूप खूप जास्त स्पीड असं वाटतं. पण वी आर कॅरिंग बॅगेजेस. येस, आम्ही त्या जमान्यात काम केलेलं आहे 30 वर्षापूर्वी आणि त्याचं कम्पॅरिझन म्हणून आम्ही आत्ता बघतोय.
पण ज्या लोकांना बॅगेजेस नाही म्हणजे नवीन जे जनरेशन आहे, आणि हे आजच होतं असं नाही. म्हणजे स्टोन एजमधून जेव्हा आपण कॉन्क्रीटच्या बिल्डिंग बांधायला लागलो, तर स्टोन एजमध्ये असं वाटायचं की अरे अशी बिल्डिंग बांधायला 50-100 वर्ष जातील. आता आपण एक्सपेक्ट करतो 2 वर्षात कम्प्लीट व्हायला पाहिजे. बरोबर. त्यावेळेस चौपदरी घर बांधायचं असायचं. म्हणजे आपल्याकडे म्हण पण आहे बहुतेक करून, घर बघावे बांधून म्हणून, अशी एक म्हण आहे काहीतरी. म्हणजे इट वॉज अ हर्क्युलियन टास्क. आता घर रेडीमेड मिळतं आपल्याला, यू जस्ट हॅव टू वॉक इन. असा हा जमान्यातला फरक आहे. तर तो आणि त्या चौपदरी घर बांधणाऱ्याला ह्या बिल्डिंगमध्ये त्रास होतो. तसं जे जुने झालेले आहेत त्यांना थोडासा त्रास होणार आहे. दे हॅव अ विजडम. आय एम नॉट सेईंग दे डोंट हॅव विजडम. त्यांच्याकडे विजडम आहे, पण त्यांना ही स्पीड नवीन जनरेशननी कॅचअप करणं गरजेचं आहे. आणि ओनली देन थिंग्स विल हॅपन. विजडम अलॉंग विथ द स्पीड, दिस कॉम्बिनेशन ओनली विल वर्क. पण इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. पण बऱ्याच वेळेला हा एक अनुभव आला आहे मला की जेव्हा फ्रेशर कॅन्डिडेट जेव्हा पासआउट होऊन बाहेर पडतो तेव्हा त्याला बऱ्याच वेळेला हे माहीत नसतं की व्हेअर आय एम बेस्ट इन टर्म्स ऑफ फ्रंट एंड डेव्हलपर का बॅक एंड डेव्हलपर का फुल स्टॅक दोन्ही करू का डेव्हऑप्स साईडला जाऊ का अजून काही XYZ ब्रँच असेल. सो त्याच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की हाऊ टू चॅनलाइज युअर सेल्फ इन टर्म्स ऑफ दिस? एक्सप्लोरेटिव्ह एज्युकेशन हे कंपल्सरी आहे. तुम्ही तुमचं ट्राय आउट करून बघा. एखादी कन्सेप्ट तुमच्या डोक्यात येते म्हणजे, आणि त्यासाठी यू हॅव टू हॅव एन आय फॉर प्रॉब्लेम्स अराउंड यू. हा जर दृष्टिकोन ठेवला तर ड्युरिंग युअर एज्युकेशन तुम्ही एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्नही कराल. त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की मला काय आवडतं. म्हणजे मला जसं प्रोग्रामिंग आवडायला लागलेलं हे मला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मला आवडायला लागलेलं हे मला कळलेलं, परमेश्वराला माहिती. पण तसं जोपर्यंत तुम्ही एक्सप्लोर नाही करत आहात तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की डेव्हऑप्स म्हणजे काय. बरोबर. आणि डेव्हऑप्ससाठी काय काय अवेलेबल आहे. कुठच्या जेनकिन्स आहेत का अजून क्लाउड गुगलचे डेव्हऑप्सचे टूल्स आहेत. हे कधी आणि असं होत नाही की कुठेतरी एक किक बसते आपल्याला क्या हे करताना अरे क्या मजा आला असं झालं तरी त्याला म्हणू शकतो की मला इंटरेस्ट आहे. बरोबर. आणि प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असूच शकतो आणि माणूस डेव्हलप करूच शकतो. माझी फिलॉसॉफी आहे की लता मंगेशकरांना जर क्रिकेट खेळायला सांगितलं असतं तर ते सचिन तेंडुलकर झाल्या असत्या, आणि सचिन तेंडुलकरांना जर गाणं गायला बसवलं असतं तर लता मंगेशकर झाल्या असत्या. असं माझी एक फिलॉसॉफी आहे ही. तर कारण त्यांच्यात तो ॲटिट्यूड होता, सॉफ्ट स्किल्स होते, ॲप्रोच होता. हा ॲप्रोच पहिले आला पाहिजे. आत्ताचे बहुतांशी मुलं मी अशी पाहतो, अरे यार बघू यार आत्ता आपण पिझ्झा खाऊ असे त्यांच्यातले ॲप्रोचेस असतात. बरोबर. म्हणजे आपणही म्हणजे माझ्या जनरेशनमध्ये पण आम्ही खाण्याच्या पैजा लावायचो, हे सगळं करायचो, पण कामावरती जास्त फोकस असायचा असं मला वाटतं. किंवा आता मी आउटडेटेड होत चाललोय म्हणून तसं वाटत असेल, आय डोंट नो. सो बरोबर. सो हा एक सॉफ्ट स्किल्स आणि एक्सप्लोरेटरी एज्युकेशन हे मॅन्डेटरी झालेलं आहे. आता मुलांना ते लक्षात येतंय की नाही माहीत नाही, त्यांच्या पालकांनाही लक्षात येतं की नाही माहीत नाही, पण हे मॅन्डेटरी झालेलं आहे. आणि पीपल हॅव टू अडॉप्ट टू दिस. आणि आता इतके जास्त टूल्स आहेत, म्हणजे ChatGPT, LLM येऊन तर आता आय डोंट नो धुमाकूळ घातलेला आहे. मी फक्त व्हर्बली त्यांना सांगायचं, विस्पर कोडिंग पण आलेलं आहे. म्हणजे मी व्हर्बली सांगायचं, त्याच्यातून तो नोट्स क्रिएट करणार आहे, त्याच्यातून तो प्रॉपर डॉक्युमेंटेशन क्रिएट करणार आहे. मग तेच डॉक्युमेंटेशन घ्यायचं, LLMला पुश करायचं, त्याच्यातून तो कोड लिहिणार आहे, मग तो कोड फाईन ट्यून मी करणार आहे. अजून ती स्टेप यायची आहे. पण हे सगळं एक्सप्लोरेटरी करायला काहीच हरकत नाही आणि इतकं सहज सोपं झालं आहे. म्हणजे स्टुडंट्स हॅव टू टेक AI व्हेरी सिरियसली नाव. पण या सगळ्यामुळे
कारण असेल मे बी की स्टुडंट्सना जॉब मिळण्यासाठी आफ्टर डुईंग बी ते जास्त करून प्रेफर करतात, चला 2 वर्ष पुढे ढकलली जातील, पोस्ट ग्रॅज्युएशन करूयात, त्याच्यानंतर बघता येईल जॉबचं. पण ह्या सगळ्यामुळे का होईना त्यांना जॉब मिळायला कुठेतरी डिफिकल्ट जात आहे. हा एक अनुभव माझा आहे पर्सनली. व्हॉट यू फील अबाउट इट? नाही, हळूहळू हे जॉब्स कमी होणार आहेत. लोक कितीही म्हणतील की नाही अजून त्याला वेळ आहे, आल्यावर बघू, पण हे इव्हेंच्युअली टेपर डाऊन होत आहेत. आणि ह्याचं आपल्याला लक्षातच येईल, पुढच्या 2 ते 3 वर्षात लक्षात येईलच की असं होतंय. खूप ले ऑफ्स होतील. म्हणजे मी उगाचच भयानक चित्र नाही रंगवायचं मला, पण हे होणार आहे. बट इट्स अ रियालिटी. राईट. ह्याच्यातून मार्ग काय बाहेरचा? तर यू हॅव टू फाइंड आउट प्रॉब्लेम स्टेटमेंट्स अँड यू हॅव टू फाइंड अस अँड गिव्ह अ सोल्युशन फॉर इट. हा अप्रोच जर ठेवला, जगात आत्ता कमी प्रॉब्लेम्स आहेत का? सगळे सॉल्व्ह करतोय का आपण? नाही करत आहोत. जगातले प्रॉब्लेम्स खूप आहेत. जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची वेग जास्त असायला हवा. आत्ता एक्झॅक्टली उलट आहे. प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतात? अमेरिकन्स. त्यांच्याकडे लोकसंख्या कमी आहे. आपण तिथे आपली डोकी पोरवतोय. तिथे ते सांगतात ते आपण करतोय. आणि मग ते आपल्यावर परत सॉफ्टवेअर पाठवतात आणि ते म्हणतात आता हे वापरा, आम्हाला पैसे द्या. सो दे आर डिफायनिंग आवर पाथ. वी हॅव टू डिफाईन आवर पाथ. एक्झाम्पल म्हणजे वी हॅव किक स्टार्टेड डुईंग दॅट. ह्याचे स्पार्क्स दिसत आहेत. ह्याचे स्पार्क्स म्हणजे UPI, आधार, मग ONDC. बरोबर. हे आपल्याला काय हवं आहे, आपल्या सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत, त्यांना काय सॉल्युशन काढता येईल, हे बघितले पाहिजेत. सो सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीकडे जाणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे रादर दॅन प्रॉडक्ट बेस. आता ते उलटं व्हायला लागणार आहे. आता प्रॉडक्ट बेसला जास्त हे येणार आणि प्रॉडक्ट बेसलाही फंडिंग मिळताना तसाही त्रास होणार आहे. यू हॅव टू प्रूव्ह फर्स्ट की दिस इज अ कन्सेप्ट अँड दिस वर्क्स. पण ह्याच्यासाठी काही गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत का आता की इफ यू आर डुईंग प्रॉडक्ट डेव्हलपमेंट तर त्याचा काही एड मिळते तुम्हाला? नाही, म्हणजे स्टार्टअप इंडिया किंवा महाराष्ट्र सरकारचं स्टार्टअप ह्या सगळ्यांचे पॉलिसीज आहेत, पण मला इथे फार इनएफिशियंट वाटतात. म्हणजे मी आय वॉज पार्ट ऑफ द स्टार्टअप कम्युनिटी आणि आय वॉज ट्राईंग टू रिप्रेझेंट महाराष्ट्राज स्टार्टअप कम्युनिटी. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या स्टार्टअप जे हँडल करत आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधायचा प्रयत्न केलेला. हे समवेअर अराउंड इन 2019 का 18 ह्या साली असेल. तर तेव्हाही आम्ही त्यांना सांगितलेलं की म्हणजे ह्याच्यात आता सॉफ्टवेअरमध्ये आपण स्पेसिफिकली सॉफ्टवेअरमध्ये थोडंसं बोलूया की भारतात सॉफ्टवेअरचे पेटंट्स, ओनली सॉफ्टवेअर पेटंट्स आर नो, कम्प्लीट नो. अरे बापरे. म्हणजे मी माझे 2 पेटंट्स फाईल केलेले, त्यांना ते वाटलं की हे फक्त सॉफ्टवेअर आहेत, त्यांनी ते रिजेक्ट केलेत. काहीतरी अगदी चुकीची कारणं दिली आहेत आणि रिजेक्ट केलेत. एकाच्या ह्याच्यावर मला असं पण आता मी बोलू की नाही मला माहीत नाही, पण ते मला म्हणाल की तुम्ही स्टार्टअप इंडियाचं आहे ना तुमचं, मग तुम्ही यू कॅन गो टू ॲपलेट बोर्ड. आणि हे आम्ही रिजेक्ट होणार असं. म्हणजे हे QR कोडच्या संदर्भातलंच पेटंट आहे. दुसरं एक पेटंट माझं पॅटर्न लॉकवरचं होतं. हे दोन्ही रिजेक्ट केले. आणि त्यांनी जी काही त्यांनी इतर डॉक्युमेंट्स दाखवले की हे तुमच्या डॉक्युमेंटशी मॅच करत आहे, तीळ मात्र संबंध नव्हता. म्हणजे माझ्या पहिल्या पेटंटमध्ये तर दे हॅड ॲग्रीड की इट्स अ इनोव्हेशन, इट्स ॲप्लिकेबल टू इंडस्ट्री, पण दे रिजेक्टेड इट बिकॉज इन एक्झाम्पल्स आय हॅड युज्ड अकाउंट ID IFSC वर्ड्स. म्हणजे दिस इज अ व्हेरी सॅड, व्हेरी सॅड थिंग. पण भारतात ती पॉलिसीसारखं आहे, अनडॉक्युमेंटेड पॉलिसी आहे की सॉफ्टवेअर ओनलीला पेटंट्स मिळत नाही. दिस पॉलिसी हॅज टू चेंज, अदरवाईज वी आर लुझिंग
ह्यूज ऑन इट. म्हणजे आपण आपल्याकडे पेटंट फाईल होत नाही, तीच पेटंट्स अमेरिकेत फाईल होतात, किंवा आपल्याकडे पेटंट फाईल होत नाही आणि ती कुठेच फाईल होत नाही. सो वी आर ॲक्च्युली ऑन अ लॉस ऑफ IP. ही पॉलिसी आम्ही महाराष्ट्र शासनाच्या MSINS जी संस्था आहे जी स्टार्टअपसाठी बघायची, त्यांना आम्ही कम्युनिकेट केलेली. त्यांनी माझ्याशी बऱ्याच वेळा संवाद पण साधलेला की त्याच्यात काय प्रॉब्लेम्स होतात, अमुक काय तमुक काय, पण फायनली आउटकम काही नाही आलं. सो पॉलिसीज हॅव टू चेंज. वी हॅव टू बी अ स्टार्टअप ओरिएंटेड कंट्री, नॉट जस्ट स्टेट, नॉट जस्ट सिटी. पुणेमध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत, पण नाही, वी आर स्टील नॉट देअर. वी आर लॅगिंग टू मच. म्हणजे काही स्टार्टअप्सना तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की दे वर नॉट स्टार्टअप्स अँड दे वर फंडेड. दिस इज सॅड पार्ट ऑफ इट ऑन द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे दे वर नॉट स्टार्टअप म्हणजे त्यांच्या स्टार्टअपच्या डेफिनेशनमध्ये ते बसत नव्हते. पण आय सी द अदर साईड ऑफ इट. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो पार्ट आहे की त्याच्यात they feel ki this is not my money, this is public's money, and if I don't get returns out of it, तर I am responsible for it. हा एक त्याच्यातला भाव असण्यामुळे जे सक्सेसफुल स्टार्टअप्स किंवा सक्सेसफुल कंपन्याज होत्या, ज्या एजनी थोड्याशा कमी होत्या, त्यांना ते स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न हे सगळं म्हणायला लागले. पेटीएम एस्टॅब्लिश झालेली 97 मध्ये, त्याला ते युनिकॉर्न म्हणायचे. whereas स्टार्टअप इंडिया पॉलिसी केम इन 2014. बापरे. असे त्याच्यातले गॅप्स आहेत, फ्लॉज आहेत. सो तिथेही म्हणजे अनदर थिंग दॅट वी वॉन्टेड इज सिंगल विंडो प्रोसेसिंग आम्हाला हवी होती. ते आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आम्ही बऱ्याच वेळा मागण्या केल्या, मग नंतर आम्ही सोडूनच दिला. आमचा अजूनही तो स्टार्टअपचा ग्रुप आहे, DIPP महाराष्ट्र म्हणून त्याचा ग्रुप आहे, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता तिकडे जो डायरेक्टर होता तो आता HDFC मध्ये आहे. वी आर स्टील इन कनेक्टेड आणि असं सगळं आहे. पण काही स्टार्टअप्सना थोडीशी मदत झाली नाही, अगदीच झाली नाही असं नाही, पण फारच कमी. म्हणजे ज्या स्केलनी आपल्याकडे रिसर्च व्हायला हवा किंवा नवीन कन्सेप्ट बाहेर यायला हवे, त्या स्केलला आत्ता आपण खूप कमी पडतोय. म्हणजे पॉलिसीज हॅव टू ड्रमॅटिकली चेंज असं माझं मत आहे. आता याच्यावरती 4 लोक म्हणतील, अरे तुझा अनुभव काय आणि किती मोठा झाला आहे आणि तुला काय माहिती आणि तू काय बोलतोय. दॅट्स ओके. माझं मत आहे, माझं बरोबर. सो पॉलिसीज ह्या कमी आहेत, पण त्याच्यानी आपल्याकडे धंदे कमी लोक करतात का? नाही करत. बिझनेसेस नवीन येतातच आहेत. बरोबर. सो डिसहार्टन करून घेण्याची काही गरज नाही आहे नवीन मुलांनी. दे हॅव टू कीप लुकिंग फॉर इश्यूज अँड सॉल्युशन्स. दे हॅव टू फाइंड आउट. आणि म्हणजे माझ्या स्टार्टअपमध्ये मला एक लक्षात आलं की मी सिंगल मॅन आर्मी झालेलो. माझा ग्रुप फॉर्म झालेला, पण तो हळूहळू डिसइंटिग्रेट झाला. स्टिकीनेस नव्हता, कारण की देअर वॉज अ एज डिफरन्स, मेजर एज डिफरन्स होतं, आणि देअर ऑब्जेक्टिव्ज वर डिफरंट. दे वॉन्टेड टू स्टील अर्न. माय ऑब्जेक्टिव्ह वॉज टू सॉल्व द प्रॉब्लेम. असा त्याच्यातला माइंडसेटमधला डिफरन्स होता. पण कॉलेजेसमध्ये त्या वयातली मुलं एकत्र आली तर हा एज डिफरन्समुळे त्यांचा जो गॅप आहे हा कमी होऊ शकतो असं माझं वाटतं. मला आय विल हॅव टू लिव्ह अगेन टू अंडरस्टँड वेदर दॅट इज अ राईट ऑर रॉंग. पण मला असं कन्सेप्च्युअली वाटतं की असं होऊ शकेल. आणि त्यामुळे नवीन मुलांनी ह्याच्याकडे स्टार्टअप थोडंसं सिरियसली घेऊन प्रॉब्लेम सॉल्विंग दाखवा आणि ट्राय टू फिगर आउट सॉल्युशन्स आउट ऑफ इट. म्हणजे अगदी IT मध्येच म्हणायचं नाही तर इव्हन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आपण किती बघतो. त्यांना पेरणी करण्यासाठी लोक अवेलेबल होत नाहीत, कारण की शहरीकरण वाढतंय, सेंट्रलायझेशन वाढतंय शहरांमध्ये, त्यांच्याकडे वर्कफोर्स कमी मिळतोय. तर
त्यांच्यासाठी आपण काही टूल्स बनवू शकतो का? नक्कीच बनवू शकतो. सो अशा पद्धतीने समाजातले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करा आणि सॉल्व करा. आणि दोज मे नॉट रिक्वायर टू मच अमाऊंट ऑफ मनी. सॉफ्टवेअरमध्ये तर नाहीच लागत आजकाल. सगळं ओपन सोर्स आणि काय 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 सगळं वाढून ठेवलेलं आहे. पण त्याच्यावरती बिल्ड करणं अवघड आहे जर विचार नाही केला तर. विचार केला तर सहज सोपं शक्य आहे. आत्ता मी माझ्या एका भाचीला आणि जे नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना सतत म्हणत असतो एक घरातला प्रोजेक्ट करायचा आपण. डिझाईनमध्ये ओके डिझाईनमधला प्रोजेक्ट करू, इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट करू. आत्ता परवाच मी एका भाचीला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितलं. ग्रोसरी शॉपमधलं बारकोडिंगचं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. एक मी आता नाव नाही घेत पण पुण्यातलंच एक दुकान आहे, 2 मजली दुकान आहे, त्यांचं ग्रोसरी शॉप आहे, फेमस आहे. त्यांचा हा जर बारकोडिंगचा आपण प्रॉब्लेम सॉल्व केला, दे विल सेव्ह सो मच इन अ इयर दॅट दे विल बाय 1 मर्सिडीज एव्हरी इयर. 40 to 50 lakhs ते सेव्ह करतील. बापरे. एव्हरी इयर. दिस इज अ गुड प्रॉब्लेम टू सॉल्व. सो आयडेंटिफाय द सोल्युशन. कारण की त्यांना इन्व्हेंटरी कॉस्ट खूप असतो. सो दे हॅव टू फिगर आउट, फाइंड आउट, अंडरस्टँड दिस प्रोसेसेस पहिले आणि मग त्याचे सॉल्युशन्स आयडेंटिफाय करणं, हे ह्या अप्रोचकडे वळले पाहिजेत. आणि हा अप्रोच म्हणजे प्रॉडक्ट अप्रोच आहे कम्पेअर्ड टू सर्व्हिस अप्रोच. सर्व्हिस अप्रोच म्हणजे हां सांगा काय करू तुमच्यासाठी, आपल्याला तो आता प्रॉब्लेम फेस करायचा आहे आणि सर्व्हिसमधून प्रॉडक्टकडे वळायचं आहे. जे आपण जे गुजराती लोकांना म्हणतो सगळ्यांना व्यवसायच करायचा असतो, तसा हळूहळू कुठेतरी होणार आहे. प्रत्येक छोटे 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 व्यवसाय होणार आहेत. त्याच्यातून मग परत ह्याच्यात अजून एक प्रॉब्लेम आहे जो मी फेस केला की मी QR कोडचा कन्सेप्ट मांडला जगासमोर. मी त्याचं SMS बेस्ड ट्रान्झॅक्शन करून दाखवलं. बरोबर. पण मला जर सपोर्ट मिळाला नाही तर माझी कंपनी मेली. इट फेल्ड. आणि जे बिग फिशेस आहेत जसे गुगल, पेटीएम यांनी तो कन्सेप्ट घेतला. सो असंही होण्याची शक्यता आहे. पण लेट्स लिव्ह इट टू द लक. यू शुड डू युअर वर्क. हार्डवर्क करा तुम्ही तुमचं. आणि समटाईम्स लक डझंट फेवर यू. ॲब्सोल्युटली. लिव्ह इट टू दॅट. आणि हा अप्रोच घ्या असं माझं म्हणणं आहे. काय म्हणजे सगळ्यांनाच असं झालं का नाही. आता चिल्लर ॲप्लिकेशन आहे, आज तुम्हाला दिसत नाही चिल्लर ॲप्लिकेशन. HDFC paid them handsome money and eventually they killed it. Yes. तसंही होऊ शकतं, माझ्यासारखंही होऊ शकतं. सो यू नेव्हर नो. आणि हे नोकरीच केली पाहिजे, नोकरीतून स्टँडर्ड इन्कम मिळत राहील, हे आता हळूहळू कमी होईल. झालं पाहिजे, नाहीतर अवघड आहे. आपली लोकसंख्या खूप आहे. आय नो. खरंच म्हणजे तुमचं बोलणं थांबू नये असं वाटतंय. पण एका पॉईंटला मला हेही जाणवतंय की बरीच सॅड रियालिटी तुम्ही आत्ता सांगितलीत की जी सांगणं कोणीतरी खूप महत्त्वाचं होतं की काय सिच्युएशन आहे आणि काय करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी घ्यायला लागणारे एफर्ट्स मग विदाऊट एनी बेनिफिट्स की ह्याच्यातनं मग पुढे काही मला मिळेल नाही मिळेल, कोणी मला सपोर्ट करेल नाही करेल, बट यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम समवेअर. जे आता न्यू क्राऊड आहे, न्यू जनरेशन या फील्डमध्ये येते त्यांच्यासाठी. सो अमेझिंग. खरंच खूप मजा आली सर. तुमचे अनुभव ऐकून आणि काहीतरी प्रेरणा ह्याच्यातनं नक्कीच घेतील आणि काही नाही झालं तर तुम्हाला नक्कीच अप्रोच करतील इफ दे हॅव सम गुड आयडिया आणि तुम्ही त्यांना गाईड कराल अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्या हिशोबाने आपले व्ह्युअर्सपैकी जे यंग क्राऊड असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या नवीन आयडियाज घेऊन आणि त्याच्यावर काम करतील अशी आशा आहे. मी आता तेच करतोय. राईट. की मी माझा स्टार्टअप बंद केल्यानंतर कन्सल्टन्सी गिव्हिंग फ्री कन्सल्टन्सी टू माय फ्रेंड्स. म्हणजे जे स्टार्टअप्स आहेत त्यांना मी फ्री कन्सल्टन्सी सारखंच करतोय. वा. मला जो सिंगल मॅन आर्मीचा त्रास झाला तो थोडासा कमी करायचा प्रयत्न चालू आहे. सो पीपल कॅन अप्रोच मी. राईट. अमेझिंग.
तर आम्हाला तर खूपच मजा आली, मी म्हणलं तसं. सो हाऊ डू यू फील, तुम्हाला कसं वाटलं पॉडकास्टवर येऊन? मला एक असं वाटलं की कुठेतरी हा रियालिटी चेक बाहेर ठेवावा, पण आय डोंट थिंक दिस इज अ सॅड पार्ट ऑफ इट. ओके ओके. हा सॅड पार्ट नाही आहे. हे जसं आपण पुस्तक वाचतो तसं ते पुस्तक हा दुसऱ्याचा अनुभव आहे आणि त्याच्यावरून मी शिकतो. बरोबर. तसं ह्या अनुभवातून लोकांनी शिकावं. करेक्ट. म्हणून हा आजचा योग जुळून आला असं मला वाटतंय. नाईस नाईस. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सरांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? किंवा तुमच्याकडे काही प्रोजेक्टचे आयडियाज असतील तर सरांपर्यंत घेऊन या. नक्कीच ते तुम्हाला हेल्प करतील टू ग्रो युअर प्रॉडक्ट अँड त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये उतरवण्यासाठी. तुमच्या आयडियाज, तुमच्या कमेंट्स ह्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर सरांचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूयात. तरी तुम्हाला कसा वाटला आजचा भाग हे आम्हाला जरूर कळवा. आणि नवीन एपिसोड्स बघत राहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.